आता तुम्ही एक आनंद घेण्यासाठी आला होतात, आता 1000 रुपये मिळाले, ते 1000 रुपयांचं काय करणार? 1000 आता माझा मित्र आहे भगवान ढवले, त्याला 500 आणि मला 500, कारण त्याच्या हातातून कॅच सुटून माझ्या हातात आली आणि मी ती 3दा उडवली आणि घेतलेली आहे. त्यामुळे त्याचे 500 आणि माझे 500 असे आम्ही ते. स्वतःचा स्वार्थ या माणसानं पाहिलं नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यामुळे मला मिळाली, परंतु त्याचा क्रेडिट त्याला सुद्धा तितकेच आहे. त्यांनी सांगितलं आज पाहिलं तर लावण्य 11 क्रिकेट संघ शिवकर आणि सगळे शिवकरकर 2 दिवस एकत्रित आले. कसं वाटलं, काय म्हणशील दादा या स्पर्धेबद्दल? मस्त मस्त आयोजन आहे आणि दरवर्षी आम्ही एन्जॉय करतात. ह्या वर्षी आमच्या मित्रांनी टीम घेतलेली नाही, त्यामुळे आम्ही थोडा आज यावर्षी थोडं साईडला होतं. नाही ते दरवर्षी आम्ही समीर पाटील यांची टीम असते, यावर्षी नाही आहे. आम्ही एन्जॉय करतो, त्याच्या टीममध्ये भरपूर एन्जॉय करतो, दरवर्षी एन्जॉय करतात. यावेळी आम्ही थोडं बाहेर आहेत, पण आता मॅच बघण्यासाठी जस्ट आत्ताच आलो होतो. आणि पुढच्या वर्षी कदाचित आता समीर दादा लाईव्हच्या माध्यमातून हे पाहत असतील ना, तर ते संघ घेतील अशी आपण अपेक्षा करू आणि दादांना 1000चं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. नक्कीच नक्कीच यावर्षी सुद्धा घेतली असती, पण त्याचं प्लॅन गुजरातला जाण्याचं होतं आणि त्याला गुजरातला जायचं होतं म्हणून त्याने टीम घेतलेली नाही, तर ह्या वर्षी सुद्धा टीम तो घेणारच होता. चला हे होते ज्याने आयवा कॅच घेतले ते संदीप सुनील दादा. अद्विक एंटरप्राइजेस संघ मालक वैभव दादा ढवले यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. यायचंय दादा. चॅम्पियन संघ मालक आणि त्याच्यानंतर आज ज्यांच्या मुले ही स्पर्धा मित्र म्हणून यशस्वी झाली, अनेकांनी सहकार्य केलं, परंतु ज्या खेळपट्टीवरती आपण खेळलो श्री गुरुदत्त 11 क्रिकेट संघ शिवकर यांनी खूप सारा सपोर्ट आपल्या आयोजकांना केला आणि त्यांनी हे क्रीडांगण आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं, आपल्या गावासाठी उपलब्ध करून दिलं. त्यांचा सन्मान सूर्यदादा भगत यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. चला सूर्यदादा भगत आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. चला यायचंय ते सूर्यदादा भगत, लवकर यायचंय बघा सूर्यदादा. इथे ओम गुरु श्री गुरुदेव दत्त सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. तुमचं महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं. चला लवकर या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे दादा. स्पर्धेमध्ये अजून प्राइज सेरीमध्ये आपल्याला उरकायची आहे. 2 सायकल आहेत, एक कूलर आहे, त्याच्यानंतर एक टीव्ही आहे, 3 ट्रॉफी आहेत, बॅट्समन बॉलर. काय नाव त्यांचं? गुरुनाथ दादा पाटील. चला दादा यायचं लवकर, दावत जरा या. शिवकर प्रीमियर लीग विजेता संघ कोणता ते तुम्ही पाहिलं, उपविजेता पाहिलं, परंतु या बायसायकल आपल्या समोर दिसत आहेत त्या कोण बसणार त्या सायकलवरती. त्याच्यानंतर या टीव्ही वरती कोण आपले गाणी वाजवणार आणि कोण चित्र पाहणार आणि ऐन उन्हाळ्यामध्ये कोण थंडगार वारा खाणार कूलरची, तर सन्मान इथे केला जाईल. चला बघा इथे आता एक महत्वाची सूचना आहे. जो संघ चॅम्पियन झाला अद्विक एंटरप्राइजेस आणि त्या संघाचा संघ मालक वैभवदादा ढवले यांनी सांगितलं की त्या संघाला अलिबागची ट्रिप 1 दिवसाची काढण्यात येणार आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला 40+ कालचे विजेता संघ, चला उपविजेता आणि विजेता दोन्ही संघ नायक यायचा पण. चला 40+ चा सन्मान आपण करून घेऊ आधी. चला मान्यवरांना सर्वांना विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आज ज्यांनी शिवकर टेनिस क्रिकेटची कित्येक वर्ष सेवा केली, बालकृष्णजी पाटील यांना विनंती आहे, बालकृष्णजी पाटील यांना विनंती आपण सुद्धा यायचं आहे. बघा 40+ वाल्यांनी अंडा सुद्धा आपला आणि कोंबडी सुद्धा आपली असंच 2000 सुद्धा मिळाले. हारू जिथं 2000
आणि त्याच्यानंतर ट्रॉफी सुद्धा फिक्स हा रोज जितो. हे व्यावसायिक खेळाडू झाले एक प्रकारे टेनिस बॉलचे सध्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता देऊया. आता प्रॉपर प्राइज सेरेमनीकडे आपण जाणार आहोत. ज्या खेळाडूंना सर्वोत्तम खेळ या स्पर्धेमध्ये केला मेगा फायनलच्या मॅच मध्ये आणि आपल्या संघाचं नाव या चॅम्पियन ट्रॉफी वरती कोरलं ना, तो वैभव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला वैभव लवकर यायचंय. DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Dini a champion, Bounty a champion. धन्यवाद. चला संदीप पाटील 2-6 साठी 200चा कॅश प्राइज आहे. सूर्यकांतजी तुपे चला यायचंय. हे कॅश प्राइज त्यांना द्यायचं. संदीप पाटील साठी कॅश प्राइज होतं 200चा. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या क्षेत्ररक्षकांना खूप चांगली फिल्डिंग केली आणि आपल्याकडे आलेले सर्व झेल पकडले त्या खेळाडूचं नाव आहे चेतन ढवले. शिवकर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेतन ढवले. चला चेतन त्याच्यानंतर ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. चला चेतन सोबत आपण चर्चासत्र करू. चेतन जाऊ नका, आपण शॉर्ट बट स्वीट आपण बाईट घेऊ. प्रत्येकाची एक छोटीशी बाईट होईल, जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीत. चेतन हार्दिक अभिनंदन. सर्वप्रथम आता तुला बेस्ट फिल्डर किताब मिळाला, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि वैभवदाने आमची टीम पॅक केली, सर्वांना सहकार्य केलं आणि आज खेळायला आलं नाही त्याच्यामुळे आम्ही विन झालेलो आहेत. काल आलं त्याच्यामुळे थोडा बॅकफुटला गेलो पण आज जिंकलेलो आहेत. आणि आता आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं होतं आणि सर्वांना चान्स मिळाली त्यामुळे धन्यवाद सर्वांचं आयोजनचं. इथे मात्र हे चेतन बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील झाले. देऊया स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजानं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केल्याने सर्वात जास्त विकेट या खेळपट्टीवरती फलंदाजांच्या विपरीत बॉलिंग करत असताना सर्वात जास्त सफलता प्राप्त करणारा शिवकर प्रीमियर लीग 2025 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे सौरभ ढवळे. चला अद्विक एंटरप्राइजेस 7 विकेट्स या सौरभनं प्राप्त केल्या. आजच्या सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये त्याला 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. चला सौरभ सोबत आपण एक छोटीशी बाईट घेऊ. कनिका भाऊ पाटील यांच्याकडून 500चा कॅश प्राइज या खेळाडूला. जाऊया सौरभ सोबत एक छोटीशी बाईट. ऐक आपण सौरभ विचार जर घेतला तर आज तुला इथं बेस्ट फिल्डर हा किताब मिळाला, बेस्ट बॉलर हा किताब मिळाला. सुरुवातीला 2 दिवस जेव्हा स्पर्धा चालू होती तेव्हा वाटलं होतं का तुला हा पारितोषिक मिळेल? हो मला वाटलं होतं, माझ्या कॉन्फिडन्स होतं मला का गावाचे विकेट भेटतील मला 2-3. आणि आज गावातील खेळाडूंच्या विपरीत चांगला खेळ झालाय आणि आता या सायकलवरती तू बसणार आहेस आणि जिंकल्यानंतर बेस्ट बॉलर हा किताब याचं क्रेडिट कोणाला देशील? निश्चित प्रणय ढवले आणि भूषण काटकर, कारण का मी क्रिकेट बंद केलं होतं त्याही दोघंही मला आतमध्ये खेचून आणलं परत एकदा.
आणि शेवटचा अंतिम प्रश्न बघा, या बाईटमध्ये सर्व काही आतल्या घडामोडी बाहेर येतात, म्हणून या घडामोडी आम्ही बाईट घेत असतो. स्पर्धेतील आयोजनाबद्दल, ज्यांनी क्रिकेट सुद्धा खेळलं नाही आणि केवळ क्रिकेट पाहण्यासाठी जात असाल त्या आयोजकांबद्दल काय म्हणशील? आयोजक तर खूप छान होते. इथे मात्र त्यांचा आभार. चल जाऊया स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे नामांकन देत असताना नीट कान उघडे ठेवून ऐका. आता सर्वोत्कृष्ट फलंदाज हे नामांकन देतोय आपण. आपल्या स्पर्धेमध्ये अशी एक बाब निर्देशनास आले की 2 खेळाडूंचे गुण हे सेम झालेत. 51 गुण दोन्ही खेळाडूंचे झालेत. त्याच्यामुळे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे किताब आपण त्या 2 खेळाडूंना देणार आहोत. आयोजकांच्या नियमानुसार ज्या 2 खेळाडूंनी सर्वोत्तम बॅटिंग केली आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हवेच्या विरोधात ज्यांनी 6 चौकार ठोकले, 2 दिवसांमध्ये गोलंदाजांची तोडफोड करणारे बॅट्समन वासुदेव आंग्रे आणि ज्ञानेश्वर पाटील ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅट्समन. चला दोघे यायचं आहे. त्या दोघांना 500 कनिका भाऊ पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज दिलं जाईल. दोघांची आपण आता बाईट घेऊ. धन्यवाद विजय. खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. वासुदेव आणि ज्ञानेश्वर, एकीकडे यंगस्टर, एकीकडे अनुभव, एक्सपिरियन्स आणि अनुभव, एक चांगलं रसायन तुमच्या डोळ्यांसमोर दिसतंय शिवकर टेनिस क्रिकेटचं. या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे हे वासुदेवनं सांगितलं आणि आधीचा काल मी गाजवलाय हे ज्ञानेश्वरनं सांगितलं. तर दादा तुमची आधी बाईट घेऊ, कारण एक्सपिरियन्स सर्वात मोठा गुरु आहे. आता दादा वयाची कित्येक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय. शिवकर प्रीमियर लीग मध्ये याआधी कधी बेस्ट बॅट्समन हा किताब मिळाला होता का? बेस्ट बॅट्समन नाही, बेस्ट बॉलर भेटलेला. आणि आज बेस्ट बॅट्समन किताब मिळालाय. आणि विचारात जर घेतलं खूप चांगला आयोजन. हॅलो, तर आयोजनाबद्दल दादा काय म्हणशील? आयोजन एकच नंबर आहे, कारण की ही टीम काही खेळत नाही कुठे, काही नाही, तरी पण त्याने आयोजन चांगलं केलं. आणि शेवटचा अंतिम प्रश्न, आज शिवकर टेनिस क्रिकेटमध्ये अनेक संघ आपल्याला पाहिजे. शिवकर टेनिस क्रिकेटमध्ये अनेक संघ खेळतात आणि त्या अनेक संघातील जे यंगस्टर खेळाडू आहेत नवतरुण, त्यांना काय सल्ला देशील? मी यंगस्टरला एवढंच सांगेल का प्रॅक्टिसवर लक्ष द्या, तुमचा गेम ऑटोमॅटिक सुधरेल. हे होते ज्ञानेश्वर दादा आपल्यासोबत जॉईन झाले. त्यानंतर आता यंगस्टर जॉईंट होतील. वासुदेव हॅलो 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 वासुदेव, तुला सुद्धा तोच प्रश्न आहे. याआधी तुला कधी बेस्ट बॅट्समन हा किताब मिळाला होता का या प्रीमियर लीग मध्ये? हो, मागच्या वर्षी मिळाला होता. आणि आज यंदा जर विचार केला तर पुन्हा एकदा बेस्ट बॅट्समन किताब मिळतोय. घरची फॅमिली वासुदेव कशी सपोर्टिव्ह असते? फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे मला, म्हणजे सगळी मॅचला कधी नाही बोलतच नाही, कुठे मॅचेसुद्धा नक्की पाठवतात मला. आणि वासुदेव आंग्रे, वासुदेवला आपण जर पाहिलं ना मैदानामध्ये एक वेगळ्या अग्रेसिव्हपणानं तो खेळत असतो. वासुदेव मैदानामध्ये जेव्हा जेव्हा फिल्डिंगला असतो, बॉलिंगला असतो, त्याच्यामध्ये क्रिकेटची एक वेगळी जिद्द असते. याच्या मागचं वासुदेव रहस्य काय हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. रहस्य म्हणजे काय नाही, नॅचरल आपले गेम मध्ये लक्ष दिला का नक्की गेम जिंकण्याचा प्रयत्न चांगला होतो. हे होते वासुदेव आंग्रे या टीमचे कॅप्टन, त्यांचं आपण करूया हार्दिक अभिनंदन. आणि अजय कोहली आणि संकेत शेंडके यांचं मी धन्यवाद मानतो, व त्यांच्यामुळे मला कॅप्टन व्हायला भेटलं.
इथे मात्र दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन, मान्यवरांचे आभार. जाऊया आता दुसऱ्या नंबरची ट्रॉफी आपण देऊ. आधी द्वितीय क्रमांक आनंददादा ढवले यांचा संघ श्री समर्थ 11. सर्वांनी आता यायचंय. श्री समर्थ 11 संघाचे सर्व खेळाडू यायचे. आपण चला लवकर. हॅलो, इथे मात्र उपविजेत्या संघाला सन्मानित केलं जाईल. चला मान्यवरांना विनंती आहे, घ्यायची ट्रॉफी आपण. चला विजेता संघ, या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते जर हारले नसते तर तुम्हाला जिंकण्याची संधी मिळाली नसती. तर जाऊया आता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मालिकावीराचा किताब जो खेळाडू तो टीव्ही बघेल आणि आपल्या ग्रामीणच्या क्रिकेटच्या मॅच सुद्धा तो युट्यूबच्या माध्यमातून त्या टीव्ही वरती लावेल. ज्या खेळाडूचे गुण आहेत 87, वन मॅन शो, ज्याचा अप्रतिम खेळ झाला, त्याच्या जवळ कोणी आलं नाही या स्पर्धेमध्ये. राहत इंदोर यांचं एक संगीत होतं, ओ बुलाती है मगर जाने का नाही. जर ती टीव्ही बोलवत असेल ना, तिला मला मिळवायचे आणि तिला मला जिंकायचे. तिच्यासाठी मी मैदानामध्ये उतरलो होतो आणि ती ज्यानं जिंकले शिवकर प्रीमियर लीग पर्व 13, ज्याच्यावरती सर्वांना होतं गर्व आणि खेळाडूचं नाव आहे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मालिकावीर रोशन. मिराज आणि नितेश चौधरी यांच्याकडून LED टीव्ही देण्यात आले. चला यायचंय रोशन दादा. चला कणिका भाऊ पाटील यांच्याकडून रोशन दादासाठी 500चा कॅश प्राइज आहे. आपण आता इथे बाईट घेऊ. रोशन दादाची आता बाईट घेऊ आपण. रोशन दादा, एक छोटासा प्रश्न आहे. हार्दिक अभिनंदन, खूप चांगली बॅटिंग तुझे पाहायला मिळाली आणि आज विचारात जर घेतला तर उपविजेते झालात. त्याच्या आधी आपण पर्सनल जी ट्रॉफी भेटली त्याच्याबद्दल चर्चा करूया. आता याआधी कधी तुला मालिकावीरासाठी टीव्ही मिळाली होती का, आपण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये किंवा प्रीमियर लीग मध्ये? टीव्ही तर नव्हती भेटली, फ्रीज भेटलेला, कूलर वगैरे भेटलेले. आणि आज टीव्ही भेटले, घरातले सुद्धा खूप खुश होतील की मुलाने टीव्ही जिंकले. घरातल्यांच्या आनंदाबद्दल काय म्हणशील? खुश होतीलच ते, कारण काहीतरी पारितोषिक भेटले पर्सनल. आणि विचारात जर घेतलं तर कदाचित विजेत्यापासून तुम्ही एक पाऊल दूर राहिलात. पाऊल टाकायचं होतं, जिंकले असतात तुम्ही, परंतु उपविजेता झालात. आनंद कसा आहे? चॅम्पियन झालं असतं तर जास्तच आनंद असता, कारण चॅम्पियन झाल्यावर वर्षभर विचारतात का एक नंबरची ट्रॉफी मारली आहे, पण आता सेकंड प्राइज मारला तर आहेच. तर इथे रोशन होते, आपल्यासोबत जॉईन झाले होते रोशन दादा. आता
आपण पहिल्या नंबरची ट्रॉफी देऊ. त्याआधी आपण एक गोष्ट प्रेक्षकांना तुमच्यासाठी सांगतोय, शिवकर टेनिस क्रिकेटसाठी सांगतोय की आज 2 दिवस तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित ऋणानुबंधाच्या धाग्यामध्ये ज्यांनी बांधलं ना, ते 3 यंगस्टर महेश दादा, श्रेयस दादा आणि प्रणित दादा, या 3 यंगस्टरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शिवकर टेनिस क्रिकेटला शिवकर प्रीमियर लीगचा 13वा पर्व त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आला. तर चॅम्पियन टीम आपण यायचं इथे लगेच. अद्विक इंटरप्राइजेस सिव्हिल कंस्ट्रक्शन, चॅम्पियन टीम चला. वासुदेव इथे यायचा आधी चॅम्पियन झाला तुम्ही, कॅप्टन मागे राहतोय. आमच्या वैभव ढवले दादाच्या